आता मध्यंतरी मला वाटतं हिवाळी अधिवेशनात तुम्ही म्हाडाची घरं परस्पर विकली जातात या रॅकेटचा पर्दाफाश केला. आता याच्यावरती सरकारकडनं कुठलं ठोस स्पष्टीकरण मिळालेलं आहे की अजून देखील त्या 2 प्रश्नावरती विषय मी घेतले होते. एक हं. सिडकोच्या घरांचा दर गरिबांसाठी असावा, त्या संदर्भामध्ये हो. रेट कमी करावा. तिथे रेट त्याचा जास्तच कमीत आहे. कमी माझ्या हं. माहितीप्रमाणे 1100 कोटीचा फायदा झाला लोकांना. झालं. 10% कमी केले. हं. गरीब लोकांना घरं मिळाली. आणि म्हाडाच्या घराच्या संदर्भातला विषय असा होता हं. की म्हाडाचं आरक्षित घर जे असतं हं. ते घरं विकासकाला ज्यावेळेला आपण देतो त्यावेळेला ती विकासकाने म्हाडाला द्यायची आणि म्हाडाने ते गरिबांसाठी ऑक्शन करायचे. हं. काही ठिकाणी ही घरच दिली गेली नाही, हं. काही ठिकाणी हा नियमच पाळला नाही आणि काही ठिकाणी घरं पडू नये. म्हणजे मी तुम्हाला आश्चर्य वाटेल, हं. म्हाडा आणि हे का करत नाही सिडको वगैरे, हं. आज 1.5 का 2,000 घरं पडून आहेत, पडू नये. बांधलेली आहेत, पण हे त्याचं लोकं- ऑक्शन करत नाही. काय करतायत मला कळत नाही. लोकांचा समज आहे की बिल्डरची स्वस्त आहे त्याच्यापेक्षा हो इतके रेट आहेत हो सिडकोचे. नाही, पण ती ऑक्शनला काढा तरी ना, काढा, तुम्ही काढा. हो. लॉटऱ्या काढा ना. ते पण आता करत ते नाही. पडायला येतील तोपर्यंत हे हो. काढत नसतील तर दुर्दैव आहे. नक्कीच नक्कीच. गतिमान सरकार आहे.